नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पथये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पथये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। आज चिंतनासाठी नामदेवराय महाराजांची एक सुंदर गवळण आपण घेतलेली आहे। या गवळणीत नामदेवराय महाराज म्हणतात, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळे आंदू कृष्ण नवनीत चोरी। म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा। लपत छपत येतो हरी हा राजभुवनी, नंदासी टाकून आपण बैसे राजसिंहासनी। सापडला देव्हारी यासी बांधा दाव्याने, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी। बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडले देवा, अनंत पवाडे तुमची न कळती ही माया। नामा म्हणे केशवा अहोजी तुम्ही दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणा सेवा। परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळे आंदू कृष्ण नवनीत चोरी। संतांनी विपुल वाङ्मयाची रचना केली आणि या सगळ्या रचनेच्या मध्ये आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देत असताना भगवंतांची भक्ती आणि भगवंतांचं सगुण दर्शन कसं होईल या संबंधातून त्यांनी अत्यंत सुंदर अशी रचना करून ठेवली। या रचनेमध्ये ज्याचं मन मोहित होईल तो आपोआप भगवंतांच्या दिशेने त्यांच्या चरणाकडे ओढला जाईल। अभंग म्हणजे आपण बघितलं की याच्यामध्ये एक तत्व असतं, 2-3 उदाहरणं असतात आणि मग अभंगकर्त्याचं काहीतरी मनोगत असतं। ही अभंगाची रचना आहे, कुठेतरी त्यात तत्व सांगितलेलं असतं। मग गवळणीमध्ये काय आहे तर गवळण हा असा विषय आहे की ज्या विषयामध्ये फक्त आणि फक्त भगवंतांच्या चरित्राचं किंवा चरित्रातल्या एखाद्या प्रसंगाचं वर्णन असतं। कारण सकल संतांचं सांगणं आहे की चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे। भगवंताने गोकुळामध्ये केलेलं चरित्र जे कोणी उच्चारतात, गातात, ऐकतात, अनुभवतात ते एका सुखानुभूतीची अनुभूती घेतात, पण दोषमुक्तही होतात, पापमुक्तही होतात, भक्तियुक्त होतात आणि भगवतमय होतात। म्हणून भगवंतांचं चरित्र नेहमी ऐकावं, गावं आणि हा अनुभव प्रत्येकाला यावा की भगवत चरित्र त्याला गाता यावं। म्हणून सगळ्या संतांनी नामदेवांपासून ज्ञानदेव महाराजांच्यापासून ते तुकोबारायांच्यापर्यंत अगदी निळोबारायांच्यापर्यंत सगळ्या संतांनी विपुल अशा गवळणींची रचना केली। गण आणि गवळण म्हणजे याचा अर्थ असा नाही, गवळण याचा अर्थ असा नाही की कुठेतरी एक सुंदर शब्दाची रचना आहे। गवळण शब्दाचा अर्थच मुळे असा आहे की ज्याच्यामध्ये भगवंतांच्या दिव्य चरित्राचा उच्चार हा साधकाच्या अंतःकरणाला मोहून घेण्यासाठी किंवा अंतःकरणातले दोष दूर होऊन साधकाला उच्च कोटीची अवस्था प्राप्त होण्यासाठी म्हणून केलेली रचना आहे। गवळणी नेहमी म्हणाव्यात। माझे गुरु महाराज, मोठे महाराज तर हरिपाठ झाल्यानंतर किमान 1-2 गवळण तरी म्हणायचे आणि मग त्यावेळेला बाकीचे कसे का म्हणणे आपण त्यांना म्हणायला लावायचे। या गवळण म्हणण्याच्या मागचं कारण काय होतं तर महाराजांच्या अंतःकरणामध्ये जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा नित्य निवास करत होता ते अंतरंगामध्ये बघून त्याचं गुणवर्णन करायचे, संतांचे गुणवर्णन करायचे। पण त्या जोडीने जे साधक उच्च कोटीला पोचतात त्यांना भगवंतांचं दर्शन पण घडेल त्याची ही अत्यंत प्रेमपूर्वक अशी रचना करत असत। त्यामुळे गवळणींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। कितीतरी वेळा आपल्याला गवळणीमध्ये तत्त्वज्ञानही दिसतं, पण तत्त्वज्ञानापेक्षा गवळणीतला मुख्य भाव जो आहे तो भगवंतांचं चरित्र उच्चारण करून भगवंतांचं दर्शन किंवा भगवंतांना आपल्या हृदयामध्ये पाहण्याची कला साधकाला शिकवणं, वाचकाला शिकवणं, पाठकाला शिकवणं, साधक सिद्धांना शिकवणं हा त्यामागचा खरा हेतू आहे। नामदेवराय महाराजांनी या गवळणीमध्ये अशा 2-3 ठिकाणी सांगितलीत की 2-3 ठिकाणामध्ये हा परमात्माच आहे हे स्पष्ट वर्णन केलं। एक परब्रह्म निष्काम, सापडला देव्हारी, शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी, हरीची पाऊले धरा,
या सगळ्या वर्णनामध्ये हा परमात्मा श्रीकृष्ण म्हणजे कोणी दुसरा तिसरा नसून हा साक्षात कृष्णस्तु भगवान स्वयं आहे. याला तुम्ही ओळखा. हेच नामदेवराय महाराजांनी आम्हाला प्रेरित केलं आहे, प्रेरणा दिली आहे, सांगितलेलं आहे. नामदेवराय महाराज म्हणतात की कोणाचं का निमित्त असे ना, दुर्वासांचं निमित्त असो किंवा कंसाचं निमित्त असो किंवा भक्तांचं निमित्त असो किंवा वेदश्रुतीचं निमित्त असो, तो जो निर्गुण निराकार परमात्मा आहे, जो मूळ पुरुष आहे, जो भगवान श्रीकृष्ण आहे, की ज्याला परब्रह्म असं म्हटलं जातं. कारण ब्रह्म हे निर्माण करतं, पण ब्रह्मालाही ज्याने निर्माण केलं आणि ज्याची अनुभूती साधकाला घेता येते तो परब्रह्म. तो हा परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण. पण तो कसा आहे तर निष्काम. त्याला कोणाकडूनही काहीही नको आहे. किंबहुना भगवंतांचं प्राकट्य हे रूपदर्शन दाखवण्यासाठी, लीलादर्शन दाखवण्यासाठी, चरित्र गायनासाठी आणि साधकाचा उद्धार करण्यासाठीच झालेलं आहे. असा हा निष्काम परमात्मा तो गवळ्याच्या घरी आला. पूर्वीच्या अवतारामध्ये हा राजमंदिरामध्ये म्हणजे एका राजाच्या पुढे जन्माला होता, तो राम होता. राम झाल्या कारणामुळे झालं काय की हा सगळ्याला भेटू शकला नाही. त्याचं बालपण सगळ्यांना पाहता आलं नाही, अनुभवता आलं नाही. हा राजपुत्र असल्या कारणामुळे त्याला सगळ्या मर्यादा प्रोटोकॉल खूप वागायला लागत होते. पण हा कृष्णरूपामध्ये ज्या वेळेला आला त्यावेळेला जन्माला आला राजगृही म्हणजे वसुदेवांच्या पोटी, पण तिथून आला बाकी लगेच तो गवळ्याच्या घरी. तो हा गवळीया घरी, तो गवळ्या म्हणजे नंद नावाचा जो गवळी आहे त्या गवळ्याच्याकडे राहायला आला. म्हणजे आम्हाला अजून एक गोष्ट सांगायची वाटते की हा जरी परब्रह्म निष्काम असला तरीही जो गवळी होईल म्हणजे ज्याने आपली गो म्हणजे इंद्रियांना वळवलेलं आहे भगवंतांच्या ठाई, त्याच्या घरी म्हणजे हृदयामध्ये येऊन राहायला हा तयार असतो. हा परब्रह्म निष्काम असा हा परमात्मा तो गवळ्याच्या घरी राहायला येतो. तो गो म्हणजे इंद्रिय, ज्याने आपली इंद्रिय परमार्थाकडे वळवलेली आहेत, अशाच्या घरात म्हणजे हृदयामध्ये याला राहायला फार आवडतं. हा गवळ्याच्या नंदाच्याकडे आला. पण हा नंदाच्याकडे आल्यानंतर हा बालसुलभ भावनेतून म्हणजे नंदाच्या किंवा यशोदेच्या किंवा गोपिकांच्या भावनेतून त्यांचा पुत्र आहे आणि म्हणून त्याने त्याला सजवलं. तो वाक्याने वाळे आणि अंदू म्हणजे ज्याला घंटा आहेत बारक्या 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 अशा माळा म्हणजे पैंजण, कमरेला करधनी अशा अनेक अलंकारांनी त्याला वेष्टित केलं, सुंदर सजवलं. असा हा कृष्ण ते अलंकार धारण करत होता. त्याच्या हातामध्ये पद्मराग मण्याचं कंकण होतं, त्याच्या पायामध्ये तोडर होतं, बेदल्या होत्या हातामध्ये, वाळे घातले होते आणि अंदू याचा अर्थ असा की निनाद करणाऱ्या सुंदर बारीक बारीक घंटा ज्याच्यामध्ये आहेत असे पैंजण आदी किंवा कमरेला घातलेली साखळी आदीची रचना. असा भगवान श्रीकृष्ण जरी तो आला होता तरी त्याच्या आल्यानंतर काय केलं की जो गवळ्याच्या घरी येतो त्या भगवंताला गवळ्याच्या घरामध्ये नवनीताची काय कमतरता. पण हा भगवान परमात्मा जो आहे हा नवनीताची चोरी करायला सुरुवात करता झाला. लहानपणापासून बालवयापासून रांगा लागल्यापासून नवनीताची चोरी करू लागला. तर नवनीत, नित म्हणजे नित्य आणि नव म्हणजे नवीन. जे नित्य नवीन आहे म्हणजे जे प्रेम आहे त्या प्रेमाची चोरी करायला या भगवंताने प्रारंभ केला आणि तो द्यायला लागला की जे आम्हाला देता येत नाही ते आमच्या अंतःकरणातनं सहजरित्या काढून घेणे. जे नवं आहे, जे नवीन आहे आणि जे नित्य आहे, नित आहे म्हणजे त्याचा कधी क्षय होत नाही. आपल्या अंतःकरणामध्ये पण भगवंताविषयीची भावना रोज नव्याने असते. रोज नव्याने आपल्याला भगवंतांचं दर्शन होतात, नव्याने आपल्या मुखामध्ये नाम येतं, नव्याने आपण चिंतन करतो. तर हे नवनीत जे आहे सगळ्या बाजूने मऊ असलेलं, गोड असलेलं, साजूक असलेलं, सुंदर असलेलं, सुवासिक असलेलं हे आपलं अंतःकरण, या अंतःकरणाची त्यांनी चोरी कधी केली हे आपल्याला कोणाला कळलंच नाही. हा कोण आहे हे गवळणी ओळखलं आणि म्हणून गवळणी म्हणतात की जरी तो हृदयामध्ये आला असला तरीही तुम्हाला एक काळजी प्रत्येकाला घ्यायला पाहिजे. ती काळजी कोणती आहे ती अभंग या गवळणीच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितली आहे. ती म्हणतात की जरी आपल्याला कळालं की कृष्णस्तु भगवान स्वयं, जरी आपलं कृष्णावरती मन बसलेलं असलं, जरी आपण कृष्णमय असलो, जरी पुष्टीमार्ग, साधना मार्ग, भक्तिमार्ग कुठल्याही मार्गातून आपण जरी कृष्णाची सेवा करत असलो, जरी म्हणत असलो बालकृष्ण नमो नमो, गोपालकृष्ण नमो नमः, ऐं क्लीं सौ श्री बालकृष्णाय नमः, कृष्णाय वासुदेवाय,
देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः कुठल्याही रूपातून जरी भगवंताची सेवा करत असलो तरी त्या भगवंताच्या एक गुपिताचा भाग नामदेवराय महाराजांनी चरित्राच्या प्रारंभात सांगितला. तो भाग म्हणजे की म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा. तुम्ही त्या भगवंताची पावलं कधीही सोडू नका, त्या पावलाला धरून ठेवा. ज्यांनी भगवंतांची पावलं निष्काम भावनेतून धरली त्याला हा परब्रह्म निष्काम भगवान नेहमी कृपा करतो, त्याच्यावरती कृपा ही होतेच होते. असा हा जो सुंदर परब्रह्म निष्काम परमात्मा श्रीकृष्ण हा जर आपल्या हृदयामध्ये नित्य निरंतर हवा असं वाटत असेल तर नामदेवराय महाराज या गवळणीच्या पुढच्या चरणामध्ये म्हणतात हरीची पाऊले धरा. तुकोबाराय महाराज नामदेवराय महाराज सांगतात, भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी पण हेच सांगितलं, रांग तू रंगणी चोरी तू लोणी धावणी धरती गवळणी बांधती चरणी. भगवंताला चरणाला आपल्या हृदयाला मनाला बांधत होत्या. तीच गोष्ट नामदेवराय पण सांगतात हरीची पाऊले धरा. आणि हा हरी कसा आहे तर रांगत रांगत येतो हरी हा राजमंदिरा. आता राजमंदिर कोणतं आहे तर भगवंतांचं पुढच्या चरित्रामध्ये ज्या वेळेला गोवर्धन लीला झाली आणि तत्पश्चात नंदबाबाला भगवान परमात्म्यांनी वरुणाकडून सोडवून आणलं, तत्पश्चात हा भगवंत आहे हे सगळ्यांना कळालं. मग त्याचं घर कोणतं आहे पाहायची इच्छा केली. त्यावेळेला त्यांनी आपलं वैकुंठधाम दाखवलं होतं. हे राजमंदिर आहे, हे भगवंतांचं वैकुंठधाम मंदिर आहे. हा वैकुंठधाम मंदिरामधून हा राजमंदिरामधून तिथून आपल्याकडे रांगत रांगत आलेला आहे. हा हळूहळू आला आणि आपल्यावरती फार मोठं प्रेम करता झाला. किंवा राजमंदिर नंदाचं वाडा हा राजमंदिर आहे, कारण नंद राजा आहे, नंदराय म्हणतात त्यांना. आणि राजमंदिर नंदाचा वाडा पण आहे. नंदाच्या वाड्यामध्ये हा रांगतोय. हा किती रांगतोय भगवान शुकदेव स्वामी महाराज भागवतामध्ये वर्णन करतात की हा दोन्ही हात आणि दोन्ही गुडघे टेकून डाव्या गुडघ्यांनी रांगत रांगत यांनी संपूर्ण हा रिंगण माधव हा गोल 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 असा रांगत होता. हे भगवंताचं स्वरूप आहे. तर राजमंदिर एक तर भगवंताचं वैकुंठधाम आणि राजमंदिर हा नंदाचा वाडा हे आहे. या भगवंताचं वैशिष्ट्य काय आहे हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं आहे की लपत छपत येतो हरी हा राजभुवनी. हा अगदी आपल्या नकळत येतो आणि आपल्या राजभुवनामध्ये म्हणजे हृदयामध्ये येऊन बसतो. आणि नंदासी टाकून आपण पैसे राजसिंहासनी. इथे बाकी भगवंताची बाललीला सांगितली की पुष्कळ असं व्हायचं की तो रांगत रांगत आला की नंदाबाबा असे हात करायचे, वाकायचे आणि त्याला हातात उचलायला घ्यायचे. आणि त्यावेळेला हातामध्ये उचललं की उसळ्या मारायचा. ते सिंहासनावर बसले की त्याला बसवून घ्यायचे मांडीवरती. मांडीवर बसल्यानंतर तो हाताने भगवंत त्यांना सरकवायचा आणि तो सरक सरक म्हणून नंदबाबा अगदी सिंहासनाच्या एका कडेला गेले की या राजासारखा आयटीत सिंहासनावरती बसायचा. जणू काय गवळ्यांचा राजा म्हणून मी जन्माला आलेलो आहे आणि ह्या पूर्ण ब्रह्मांडामधल्या सगळ्या ज्या गायी आहेत ज्यांची मनं संत वृत्तीची आहेत त्या सगळ्यांचं पालन करण्यासाठी मी आलेलो आहे हे दाखवायचा. म्हणून इथं म्हटलं की नंदासी टाकून आपण बैसे राजसिंहासनी. हा राजसिंहासनावरती नित्य निरंतर विराजित आहे. या भगवंताचं हे स्वरूप आहे. नामदेवराय महाराजांना या भगवंताचे वर्णन करता करता एवढा आनंद झाला की नामदेवराय महाराज 4थ्या चरणामध्ये सांगतात की सापडला देव्हारी. जो अंतःकरणाच्या देव्हाऱ्यामध्ये सापडलेला आहे हा भगवान परमात्मा. ज्याला कोणाला कळालं ही गवळण, ज्याला कोणाला भगवंतांच्या विषयीचं हे ज्ञान प्राप्त झालं, ज्याला कोणाला बोध प्राप्त झाला त्यांनी तात्काळ या बोधाचा उपयोग करून बांधा दाव्याने आपल्या इंद्रियांना कर्कचून बांधा. इंद्रियांना मोकळं सोडू नका, कारण इंद्रियांना मोकळं सोडलं की इंद्रिय भगवंतांच्या वरतीच आरूढ व्हायचा प्रयत्न करतात. त्याऐवजी इंद्रियांना बांधा आणि काय करा तर तुम्ही त्या भगवंताला ओळखा. तो कसा आहे तर शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी. हा जो कोणी दिसतोय ना बालक हा सामान्य नाही. हा चतुर्भुज रूपातला ज्याने शंख चक्र गदा पद्म धारण केलेला आहे आणि ज्याच्या हातामध्ये शारंग धनुष्य आहे की शारंग धनुष्याच्या साहाय्याने त्या भगवंताने ब्रह्मांडातल्या सगळ्या राक्षसांचा नाश केला. तोच परमात्मा तुमच्या अंतःकरणातल्या विषयरूपी राक्षसांवरती सुद्धा विजय मिळवू शकतो असा शारंग पाणी. एका ठिकाणी परत म्हणतात की सापडाला देव्हारी अशी बांधा दाव्याने. आता दावं कोणतं घ्यायचं. ज्या वेळेला दशमस्कंदाच्या 9व्या अध्यायात सांगितलं की त्या भगवती यशोदेने त्या गवळणीने कर्मांतर नियुक्त असू निर्मंत स्वयं दधी
सगळी कामं इतर नोकरांवर सोपवल्यानंतर भगवंताला आवडणारं दही पद्मगंधा गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्यापासून बनवलेलं सुंदर नवनीत त्याला प्राप्त व्हावं म्हणून त्याला डेऱ्यामध्ये घातलं आणि त्याचं मंथन केलं. त्यासाठी तिने जो दावा वापरला होता, दोर वापरला होता, तो दोर तुमच्याकडे पाहिजे. तो दोर बांधला होता कशाला? एका खांबाला, म्हणजे स्थिरतेला. माठ कोणता होता? तर तो माठ अंतःकरणाचा होता. आणि त्यात दही कोणतं घातलं होतं? तर गोड भक्तीचं दही घातलं होतं. गोड भक्तीचे नवविध वेढे घालून आवडले, देहाच्या डेऱ्यात सगुण त्या ब्रह्माला स्थिर केले. तर तो आणि त्याला त्या दाव्याने बांधायचं आहे, म्हणजे आपल्या अखंड नामस्मरणाने किंवा श्वासाश्वासाने त्याला एकेका कणाकणाने जवळ 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 करायचं आहे. आपण हलवा करताना कधी बघितला आहे? हलवा करताना एखाद्या भगिनीकडे मातेकडे जर बघितलं असेल, ज्या जुन्या लोकांना माहिती आहे हलवा कसा करायचा, त्यावेळेला हलवा करायला आवर्जून शेगडी कोळशाची की लाकडी कोळशाची शेगडी वापरायची. लाकडी कोळशाची शेगडी छान पेटली की त्याच्यावरती तांब्याची परात किंवा नसेल तर पितळ्याची परात ठेवली जायची. ती परात छान तापली की त्या एका हातामध्ये कापडाचा बोळा करायचा. कापडाचे 4 बाजू ज्या असतात ते म्हणजे 4ही बाजू एकत्र करायच्या आणि वरती त्याची पुरसुंडी करून त्याचा बोळा करायचा. म्हणजे कापडाचे 4ही बाजू आपल्याकडे आल्या पाहिजेत तसं बोळा करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर तीळ जे असतात ते तीळ त्या तापलेल्या कढईत की त्या परातीत टाकायचे आणि त्याच्यावरती चमच्यानी साखरेचा पाक टाकायचा. आणि पाक टाकल्यानंतर आपल्या हातातल्या त्या फडक्याच्या बोळ्याने त्याला हलवायचं, हलवत राहायचं. असं हलवताना इतकं हळूवार हलवायचं की त्या हलवता 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 त्या साखरेचे क्रिस्टल तयार होऊन ते त्या तिळाला चिटकायचे. सुरुवातीला पांढरा तीळ साखरेच्या रंगाचा व्हायचा. असं करता 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 तर मोठा परत चमते त्यावर तेल म्हणजे पाक टाकला की नंतर त्या प्रत्येक त्या साखरेच्या म्हणजे योगाने त्या तिळाला असे सुंदर काटे येतात. तो हलवा तयार होतो. म्हणजे आतमध्ये स्नेह आहे, वरती गोडी आहे, पण काटे पण आहेत. तर ती जी अवस्था आहे ना, ती अवस्था आपल्याला अंतःकरणामध्ये भगवंताला ठेवून त्याच्यावरती प्रेमरूपाचं हे सुंदर असं साखरेचा पाक टाकायचा आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर खाली अंतःकरणामध्ये सतत प्रज्वलित असलेला अग्नी पाहिजे. चुलीतला अग्नी जरा कमी झाला की हलवा बिघडतो. हलवा तयार करणे ती सोपी गोष्ट नाही. आता आपण साखर फुटाणे खातो, ते हलव्याची गोष्ट सांगते मी आपल्याला. तो हलवा जो आहे तो हलवा तर तसं यासी बांधा दाव्याने त्या पद्धतीने याला जवळ करा. लक्षात घ्या की हा कोण आहे तर शंख चक्र गदा पद्म हे 4 का सांगितलं? कारण भगवान ज्याला प्रकट झाले होते, आता सर्व गुणोपेत काल परमशोभना, सुंदर दिवस आला आणि त्यावेळेला तो उत्तम काळ आल्यानंतर भगवान प्रकट झाले. पण त्यावेळेला शंख चक्र गदा युधा युधम असं शुकदेवाने सांगितलं की शंख चक्र गदा इत्यादी आयुध धारण करून अंगुष्ठ मात्र रूप होऊन तो जमिनीवरही पाय टेकत नाही, आकाशाला टेकत नाही, अशा मध्यभागी उभा राहिला होता. तोहीच वर्णन इथे केलं आहे की तोच तो परब्रह्म इथे आलेला आहे. शंख चक्र गदा पद्म, पण याच्या हातामध्ये शारंग पाणी, पाणी म्हणजे हात, हातामध्ये शारंग नावाचं धनुष्य धारण केलं आहे. हे धनुष्य यासाठी धारण केलं आहे की या धनुष्याच्या टणत्काराने त्यांनी राक्षसांची हृदय फोडली. याच्या टणत्काराने ओंकारनाद करून साधू संतांच्या मनाला आनंद दिला आणि याला बाण म्हणजे प्रत्ययांच्या खेचून बाण लावला आणि अनेक असुर जे घमेंडखोर होते त्यांचा नाश केला. असा हा भगवान परमात्मा आहे. हा सहज मिळतो का आपल्याला? बघायला मिळतो का? अनुभवायला मिळतो का? ऐकायला मिळतो का? भगवान शुकदेव सांगतात की जन्मांतरात भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. त्याप्रमाणे इथेही वर्णन केलं की बहुता कष्टे, आपल्याला 84 लाख योनीतून फिरावं लागलंय, म्हणजे किती कष्ट पडले असतील. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडले देवा. खूप कष्ट झाले आणि खूप संचित जमा झालं. त्यावेळेला या देवाला आम्ही जोडलो गेलो, म्हणजे भगवंताच्या सान्निध्यामध्ये आम्ही आलो. आणि अनंत पवाडे तुमची इतकी चरित्र आहेत आणि इतक्या वेळेला तुम्ही पृथ्वीवरती आलेले आहात आणि इतक्या जणांवरती कृपा केलेली आहे आणि एवढं मोठं विपुल चरित्र केलं की ते चरित्राचा उच्चार जरी केला तरी तुम्ही कणाकणाने त्या साधकाच्या जवळ जाता. असे तुमचे अनंत पवाडे आहेत. पवाडा म्हणजे तुमचे गुणवर्णन आहेत. परंतु तरीही तुमची न कळती ही माया, हे जरी असलं तरी तुम्ही जी माया टाकता आणि आपलं स्वरूप झाकता ते कोणालाही कळणार आहे. मा कोणा बोधू कोणा माया, ऐसे आपोआप लाघविया नमो तुझं.
कोणावरती माया टाकली आणि कोणाला बोध केला हे कधीच कळत नाही. यशोदेला 2 वेळा दर्शन दिलं मुखामध्ये, पण तिला तोपर्यंत कळलं नाही की जोपर्यंत या परमात्म्याने दिव्य अशी गोवर्धन लीला केली, नंदबाबांना सोडून आणलं, तोपर्यंत हा परब्रह्म आहे हे यशोदेला कळू दिलं नाही. बाकी सगळ्या गोपिकांना प्रथमच कळलं होतं. त्यामुळे तुमची ही माया कोणाला कुठपर्यंत धरून ठेवेल आणि कोणाला कधी मुक्त करून सांगता येत नाही. तुमची कृपा असेल तर साधकाला समोर तुम्ही दिसता, आणि तुमची माया असेल तर तुम्ही समोर असताना साधकाला वाटतं त्यात काय विशेष आहे, आपल्यासारखा तरी व्यक्ती आहे, वेगळं काय त्याच्यामध्ये. आपल्या सगळे हात पाय काढणार, डोळे भूक लागते, आपलं खातोय पितोय, आपल्या बाळासारखं बाळ, फक्त त्याला काळं आहे आणि राजाचं पोरगं आहे, जरा त्याचं कौतुक आहे, त्याचं प्रेम आहे. कितीतरी जणांना ही गोष्ट कळतच नाही. मला चांगलं आठवतं की माझं जळगावला भागवत होतं, आणि जळगावला त्या नाट्यगृहात भागवत होतं, आणि बरीच मंडळी पुढे होती. त्याला एक उत्तम भागवतकार माझ्यासमोर भागवताचं ऐकायला बसले होते. ते स्वतः खूप भागवत कथा करायचे आणि खूप गायचे. त्या भागवतकारांनी मला प्रश्न विचारला होता त्यावेळेला की महाराज, हे बाललीलेमध्ये त्या गोष्टी किती वेळा सांगायच्या? मला इतर भागवत सांगताना खूप आनंद होतो, पण त्या बाललीला त्याच गोष्टी, दाढीला वेणी बांधली, त्याच्यानंतर त्याने असं केलं, त्याचं ते दरवाजाला कडी लावली, तो पाणी प्यायला गेला, ते बाळून भटाला असं केलं, पुतण्याचा उद्धार असा केला, ते केलं, हे तेच सगळं सांगायचं आणि 45 अध्यायापर्यंत सांगायचं. कंटाळा येत नाही का? त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला की खरंच न कळे तुमची माया, मा कोणा बोधू कोणा माया, ऐसे आपोआप लाघवी या नमो तुझं. कळत नाही की कोणाला काय बोधत होतो आणि कोणाला ती माया वाटते, कोणा त्यातला काही विशेष भाग आहे हे कळतच नाही. वास्तवामध्ये पुतना मेल्याबरोबर कंसाला कळायला पाहिजे, कळालंही होतं की हा भगवंतच आपला वैरी आहे. शकटासूर मारला गेल्यानंतर खात्री व्हायला पाहिजे होती, आणि तृणावर्त मारला गेल्यानंतर तर निश्चित आहे, कारण तृणावर्त म्हटलं होतं की मी त्याला मारीन आणि मला सोन्याचा तोडा मिळेल. या तर कळत होतं. आघासूर मारला, बकासूर मारला, वत्सासूर मारला, धेनुकासूर मारला, त्याला कोण मारणार तो कळलंच होतं. पण कळालं तरीही वळलं नाही. कालिय नागाला उठून लावणारा तो कोण आहे, तरी कंसाला कळालं तर वळलं नाही की हाच तो आहे. पण शेवटी ज्याला नारदांनी सांगितलं की अरे तुझ्या आजूबाजूला सगळे जे आहेत ना ते सगळे भगवंताचे सेवक आहेत, वसुदेवकी पण ते भगवंतांचेच आहेत, आणि त्या पोराला कधीच नेऊन सोडलं, तुझा पूर्व आणि अपशत्रू तोच आहे. मग अरे मला अधिकाने सांगायला आले. तर अशी गोष्ट आहे. तर हा भगवंत, त्याची माया कोणालाच कळत नाही. कितीतरी वेळा असं होतं की आम्ही पण म्हणतो ना की अहो महाराजांवर आम्ही राहिलो, बोललो, खाल्लं पिल्लो, एकत्र बसलो, आणि इतकं त्यांच्यावर राहिलो आम्ही, एवढं त्यांच्याबरोबर जेवलो, खाल्लं पिल्लं, एका आसनावरती बसलो, पण आम्हाला हे महाराज हे कृष्णस्वरूप होते हे आता महाराज कोणी सांगतो तेव्हा कळतं. मी मोठ्या महाराजांबद्दल बोलतोय की त्यांचा अधिकार काय होता, त्यांची ताकद काय होती, हे आता आम्ही चर्चा करतो. त्याला कळलं नाही हो की आमच्याकडे असं वाटायचं की नेहमीप्रमाणे एक संत आले, एक वारकरी आले, एक अमुक कोणतरी आलं, ते आले, ते बसले, आम्ही आपली पाद्यपूजा करायची ती केली, आरती केली, दक्षिणा दिली, त्यांनी आम्हाला खडीसाखर दिली, काय ₹100 दिला, महाराजांनी बटवा उघडला, त्यात टाकला, महाराज निघाले. पुढच्या वेळेला परत महाराज यावेळेला मी सांगितलं, परत 2 वर्षांनी महाराज आले. महाराज बरेच दिवस तुम्ही आले नाही आमच्याकडे, एकदा जेवायला या. महाराज जेवायला आले, 4 लोक घेऊन बसले, पत्ता लागला नाही हो. माझी एक मावशी म्हटली होती महाराजांना आमच्याकडे जेवायला या, घेऊन या धुळ्याला. आणि मग मी महाराजांच्या मागं आग्रह केला की चला हो. मावशीकडे आम्ही गेलो, आणि मावशीने महाराजांची पाद्यपूजा वगैरे केली, आणि नंतर मावशी म्हटले की महाराज राहायचं माझ्याकडे, जेवायचं. आधी महाराज नाही म्हटले, पण नंतर म्हणे करू, पण म्हणे आम्ही एकटे जेवत नसतो, म्हणजे मी करते स्वयंपाक, काय करू. मला म्हटले पूर्णाचा स्वयंपाक कर, पापड वगैरे भाज, कुरड्या पापड वगैरे तळ, कुरड्या तळ, पूर्णा वरणाचा गौरीसारखा स्वयंपाक कर, म्हणजे 4 भाज्या वगैरे कर. बरं. महाराजबरोबर मी एकटाच होतो, आणि कोणी 2 ब्राह्मण येतील, शेजार पाजारांचे बोलू असून त्या माऊलीने 8-10 माणसांचा स्वयंपाक केला. पण महाराज तिथे आलेत कळल्यानंतर हा भेटायला आला, तो भेटायला आला, प्रत्येकाला आल्यानंतर आमच्या पोरींनी सांगितले जेवायला बसा, थांबा थांबा थांबा. असं करता करता जवळजवळ 80-90 लोक समोर होती. घरचं छोटं होतं, अंगणात लोक थांबलेली, सगळ्यांना थांबवलं.
पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे की जेवण तयार झाल्यानंतर महाराज ती सोळ्याच्या स्वयंपाक आतमध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवचा जप करत स्वयंपाक करत होती, पोळ्या लाटत होती. आणि आतमध्ये महाराज आले. बघू बरं प्रातःप्रोक्षण करायचं आहे आम्हाला म्हणून चांदीच्या गडव्यातलं पाणी घेतलं, सगळ्या अन्नावरती प्रोक्षण केलं आणि वाढ म्हणायचं जेवायला. मी साक्षी या गोष्टीला की तेव्हा सगळेजण जेवले, आला गेला जेवला आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर पुन्हा अन्न शिल्लक राहिलं होतं. ते 8-10 लोकांचं अन्न शिल्लक राहिलं होतं. जेवढं बनवलं तेवढं शिल्लक राहिलं होतं. मग सिद्धी वापरली होती का? सिद्धीचं अन्न संत खात नसतात. तर सिद्धी वापरली होती. संत प्रसाद देत असतात आणि प्रसादाचा कणकण सगळ्याला पुरतो. एक कण फुलतो. काही भाज्या चोरट्या असतात, टाकताना एवढ्या असतात, होताना एवढ्याशा होतात. आणि काही काही भाज्या अशा असतात की दिसायला एवढ्या दिसतात पण फुलल्यानंतर त्या खूप मोठ्या होतात. संतांचा कृपाप्रसाद असा असतो. आणि म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा 5व्या चरणात नामदेव महाराज जागा करतात की तुम्हाला कृष्ण कळायचा असेल तर बहुता कष्टे बहुता पुण्य जोडले देवा हे विसरू नका. तुम्ही खूप कष्ट केलेत किंवा काही तरी इथपर्यंत आलेला आहात, पुण्य तुमच्या वाट्याला आहे, सुकृत आहे. म्हणून तुम्हाला भागवत ऐकायची, भगवंताला ऐकायची, ह्या अभंगाची चर्चा करायची, काहीतरी चिंतन करायची, याची संधी तुम्हाला भगवंताने दिलेली आहे. ह्या भगवंताचे हे अनंत पवाडे आहेत, हे चरित्र अपार आहे. परंतु भगवंताची माया कळत नाहीत. हे ऐकल्यानंतर कुठेतरी तिसरीकडे जाऊ नका. प्रार्थना एवढीच करा, या मायेमध्ये मला अडकवू नका, तुमच्या मायेमध्ये मला अडकवू नका. शंकरांसारख्या थोर विभूतीला सुद्धा ज्या मायेने मोहिनी रूपामध्ये अडकवलं होतं, भागवताचं वर्णन आहे की धर्मपत्नीला सोडून त्या मोहिनीला मिठी मारायला शंकरांसारखा महात्मा पुढे गेला, उद्युक्त झाला. त्यापासून पारा आणि सुवर्णाची उत्पत्ती झाली. हे भागवताचं वर्णन आहे. मग ती माया एवढी मोठी आहे की देवादिकांना चुकली नाही, ब्रह्म्याला चुकली नाही. ब्रह्मदेवाला पण माया लागली, इंद्राला पण माया लागली, कालिय नागाच्या मागे पण माया लागली. इतकंच का यज्ञपत्नींच्या मागे सुद्धाही माया आली. पण या मायेतून मुक्त होत्या त्या गवळणी पहिल्या दिवसापासून भगवंताचं हे केलं आणि ज्या त्या रासक्रीडेच्या अधिकारी झाल्या. हा जो भाग आहे म्हणून तो गवळ्या घरी आलेला आहे. एक चुकू देऊ नका की आपल्याला कसा कळला आहे, त्याचे मायेचा स्पर्श होणार नाही याची पहिली काळजी घ्या, त्याचं चिंतन करा. आणि म्हणून नामदेव महाराज आपल्याला मायेने त्रास देऊ नये म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये प्रार्थना करतात. नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा अहो भगवंता. इतर सगळ्या ठिकाणी देवाला आरेतुरे करणारा नाम्या इथे बघ की अहो जी म्हणतोय, नुसता अहो पण नाही, अहो देवा नाही, अहो जी, अहो जी, अहो जी. तुम्ही दातारा, तुम्ही महान दातार आहात. म्हणजे तुम्ही देताना पात्राचा विचार करत नाही, चुकला आहे का बरोबर ते बघत नाही. तुम्ही देत असताना तुमचं दान देणं एवढं मोठं आहे की ते तुमच्या एका थेंबाच्या दानाने सप्तसमुद्र भरलेले आहेत. एका कृपादृष्टीच्या दानाने 84 लक्ष योनीतले जीव सगळे पोट भरतात. एका कृपादृष्टीच्या दानावरती ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 71 महायुग होतात. एका कृपादृष्टी दानावरती तुम्ही आपल्या संतांना आपल्या हृदयात स्थान देतात आणि सायुज्यता नावाची मुक्ती देतात. असे तुम्ही दातार आहात. तुम्हाला कोणी काय द्यावं, तुम्ही परब्रह्म आहात, तुम्ही निष्काम आहात. तुम्हाला काही दिल्याने तुम्ही प्रसन्न होता असं नाही. तर तुम्ही निष्काम असल्या कारणामुळे तुम्ही निष्काम आहात, दातार आहात, परब्रह्म आहात, असे आहात आपण. आणि मी तुम्हाला एवढीच प्रार्थना करतो, तुमची माया मला लागू नये. माझ्यावरती अशी कृपा करा की मला कोणत्याही योनी जरी जन्म घ्यावा लागला तरी जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणसेवा. कोणत्याही जन्मामध्ये गेला तरी तुमच्या चरणाची सेवा, त्याच्या सेवेपासून मला वंचित करू नका. भवे भवे व्यथा भक्ते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्तन्वयत प्रभो. नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशन प्रणाम दुःख शमनस्तन्नमामे हरिम परम. मला कोणत्याही योनीत जन्माला जावं लागलं तरी चालेल, पण त्याही ठिकाणी मला एकच गोष्ट द्या की तुमच्या चरणाच्या सेवेला अंतर पडू देऊ नका. आणि चरणसेवेला अंतर का पडतं त्याचं कारण 5व्या चरणात सांगितले. तुमची न कळती ही माया. तुमच्या मायेचा थांग पत्ता न लागल्या कारणामुळे चरणसेवेला अंतर पडतं. पण जर तुम्ही तुमची मायेला जर आवरून घेतलंत ना तर चरणसेवेला अंतर पडणार नाही. तुम्ही दातार आहात आणि तुम्ही दातार असल्या कारणामुळे माझ्याकडून जन्मजन्मांच्या मध्ये तुमची सेवा अशीच निष्काम भावने होते. तुम्ही निष्काम आहात, तुम्ही तुमचं जे काही स्वरूप आहे ते भक्ताला देता ना, मग तुमचं निष्काम स्वरूप मला द्या
की मला या पृथ्वीवरनं काहीही मागायचं नाही, कोणाकडनं काही घ्यायचं नाही, तुमची फक्त सेवा करायची. तुम्ही निष्काम आहात ना, मग माझ्यावरती कृपा करा की गवळणीने ज्याप्रमाणे भगवंताची पावलं धरली तशी माझ्या हृदयात तुमची पावलं मला धरून ठेवता आली पाहिजेत. माझ्यावरती कृपा करा. आपण लपतछपत येतात आणि राजसिंहासनावरती बसता, तसं अंतःकरणामध्ये माझ्या तुम्ही या आणि या अंतःकरणाच्या सिंहासनावरती बसा. तुम्ही शंखचक्र गदा पद्म धारण करणारे असूनही शारंग पाणी धारण करता आणि या शारंग धनुष्याच्या योगाने तुम्ही आतल्या शत्रूंचा नाश करता, तसं माझ्या अंतरंगातल्या सर्व शत्रूंचा नाश करा आणि मी तुम्हाला माझ्या मुखातील अखंड नामसंकीर्तनाच्या दाव्याने बांधून ठेवतो. तुमची प्राप्ती खूप कष्टाने खूप पुण्याने झालेली आहे. तुमची खूप मोठ्या लीला आहेत. अनेक वेळा तुम्ही तुम्ही संसारामध्ये आलेले आहात आणि अनेकांना दर्शन देऊन सुखी केलेलं आहे. तुमची पवाडे कोणी वर्णन करू शकत नाही. पण त्याहीपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट तुमची माया पार होणं अत्यंत अवघड आहे. तेव्हा नामदेवराय महाराज म्हणतात की अहो जी केशवा दातारा, माझ्यावरती कृपा करा आणि जन्मजन्म कुठेही जरी मला जन्म घ्यावा लागला तरी तुमच्या चरणाच्या सेवेपासून मला वंचित ठेवू नका. अशी ही गवळण याच्यामध्ये केवळ भगवंतांचं आणि भगवंतांचं दिव्य चरित्र आहे. हे चरित्र ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भगवंतांचा निवास होतो. अभंगामध्ये एक तत्त्वज्ञान असतं, 2 उदाहरणं असतात आणि अनुभव असतो. तर गवळणीमध्ये फक्त भगवंतांचं चरित्र असतं की जे चरित्र आपण गायचं, उच्चारायचं आणि नंतर डोळे मिटून अंतःकरणामध्ये अनुभवायचं असतं. असा हा अनुभवणारा अभंग. परब्रह्म निष्काम दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरणांची सेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तत्सत कृष्णार्पणमस्तु. सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. जय श्री कृष्ण.